हॅलो एव्हरीवन, मी मोनाली आणि तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं आहे की आम्ही निघालो आहे राजस्थान ट्रिपसाठी। रात्री 12 वाजता आम्ही निघालो आणि मध्य प्रदेशमध्ये आमची मॉर्निंग झाली। तर तुम्ही बघू शकता की इकडे खूप जास्त धुकं आहे आणि 1 वाजेपर्यंत आम्हाला सूर्यदेवतांचे दर्शनच झाले नाही। तर आमचा प्लॅन अगोदर उज्जैनला जाण्याचा होता, पण त्या दिवशी एकादशी असल्यामुळे आम्ही डायरेक्ट खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी राजस्थानला सीकर या ठिकाणी जायचं ठरवलं। आपल्या तिकडे जसा समृद्धी हायवे आहे तसाच तिकडे पण एक हायवे होता आणि मी मिस्टरांना बोलले की आता मी गाडी चालवते। गाडी तर मी व्यवस्थित चालवते, पण खूप कमी सवय असल्यामुळे ब्रेक, एक्सिलेटर सर्व गोष्टी चेक करून घेतल्या कुठे काय आहे। आणि रस्ता तर रिकामा होता, पण हे लोक सगळे जे गाडीत बसलेले होते ते सगळे आपला जीव मुठीत धरून असे बसलेले होते। हे प्रभु, हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद। 60-70 किलोमीटर गाडी मी चालवली आणि दुपारनंतर आम्ही पोहोचलो राजस्थान बॉर्डर क्रॉस करून। आणि तिकडे बघितलं तर खूप छान प्रकारे असे फरशीचे घरं बांधलेले होते। इकडे फरशीचं हे खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतं आणि खूप छान वाटत होतं ह्या नवीन गोष्टी बघताना। एक गोष्ट आम्ही नक्कीच नोटीस केली की इकडे पेट्रोल पंप जास्त आणि हॉटेल्स खूप कमी बघायला मिळतात। दुपारी 2:30 वाजेपर्यंत आम्हाला कुठलंच हॉटेल भेटलं नाही नाश्त्यासाठी। शेवटी आम्ही डायरेक्ट जेवण करायचं ठरवलं। तोपर्यंत गाडीमध्ये जो काही खाऊ वगैरे आणलेलं होतं तोच खाल्ला आणि नंतर जेवण वगैरे झालं आणि परत आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी। संपूर्ण दिवस आमचा प्रवासामध्ये जाणार होता, त्यामुळे आम्ही कुठेच काही थांबलो नाही, काही नाही आणि डायरेक्ट आम्ही खाटूला जायचं ठरवलं। साधारण 20 ते 22 तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचणार होतो खाटूश्याम बाबांच्या नगरीमध्ये, जे की मुलंही खूप एक्सायटेड होते जाण्यासाठी आणि आम्ही सुद्धा। 8:30 वाजता आम्ही पोहोचलो सीकरमध्ये आणि या दादांनी आम्हाला रूम वगैरे बघून दिली। तर आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच। नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करा। थँक्यू सो मच।